वेलकम स्टुडंट्स. इयत्ता 8वीमध्ये तुम्ही सामान्य विज्ञान हा विषय शिकलेला आहात. आत्ता यावर्षी तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञान असा हा विषय आहे. तर ह्या विषयामध्ये 80 मार्काचा लेखी पेपर असतो आणि 20 मार्काचं प्रात्यक्षिक असतं. तर ह्या विज्ञान तंत्रज्ञान या विषयामध्ये भाग 1 आणि भाग 2 असे 2 पार्ट पडतात. तर भाग 1 मध्ये एकूण ह्या विषयामध्ये तुम्हाला 18 प्रकरणं आहेत. त्यापैकी पहिली 10 प्रकरणं ही प्रथम सत्रासाठी आहेत आणि राहिलेले 8 प्रकरणं हे दुसऱ्या सत्रासाठी आहेत. तर पहिल्या सत्रामध्ये पहिली 5 प्रकरणं ही भाग 1 मध्ये येतात आणि दुसरी राहिलेली 5 प्रकरणं ही भाग 2 मध्ये येतात. तर आपण आज भाग 1 मधील पहिलं प्रकरण आपण पाहतोय, गतीचे नियम. आता हे गतीचे नियम प्रकरणाचं नाव आहे, म्हणजे ह्या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे गतीविषयी. गतिमान वस्तू आणि स्थिर वस्तू, त्या संबंधित असणाऱ्या व्याख्या, अंतर, विस्थापन, चाल अशा पद्धतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर ह्या ज्या व्याख्या आपण पाहताना पहिली आपण व्याख्या पाहूया. गतिमान वस्तू. वस्तू गतिमान आहे हे कधी म्हणायचं? तर बघा, एसटीत बसल्यानंतर आपल्याला बाहेरची झाडे, माणसं, जनावरं, चरत असणारी जनावरं आपल्याला पाठीमागे पळताना दिसतात आपल्याला. आणि बाहेरच्या लोकांना आपण गतिमान आहोत, गाडी पळतीये हे असं आपल्याला लक्षात येतं. किंवा स्टँडमध्ये शेजारची गाडी चालू झाली तरी आपल्याला असं वाटतं की आपली गाडी चालू झालेली आहे. म्हणजे ह्या जे गतीची संकल्पना आहे ती कशी आहे पहा. सभोवतालच्या संदर्भात जर त्या वस्तूने जागा बदलली तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतात. म्हणजे आपण वाहनामध्ये, गाडीमध्ये असताना बाहेरच्या वस्तू आपल्याला गतिमान दिसतात म्हणजे काय? किंवा बाहेरच्या लोकांना आपण गतिमान दिसतो याचा अर्थ काय? त्यांच्या संकल्पनेनुसार आपण गतिमान असतो आणि आपल्या संकल्पनेनुसार ते गतिमान असतात. तर व्याख्या सोपी आहे. जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात, आपल्या सराउंडिंगच्या संदर्भात तिने जर त्या वस्तूने जागा बदलली तर ती वस्तू गतिमान असते आणि जर तशी जागा बदलली नाही तर ती वस्तू स्थिर असते. अगदी 2 सोप्या संकल्पना आहेत. गतिमान कधी? पण हे मात्र निश्चितच आपल्या सभोवतालच्या संदर्भात जर जागा बदलली वस्तूने तर ती वस्तू गतिमान. जर आपल्या सभोवतालच्या संदर्भात जागा बदलली नाही तर ती वस्तू स्थिर असते. आता या ठिकाणी दुसरी संकल्पना आहे. गतिमान वस्तू आहे म्हणजे अंतर बदलणं आलं. अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे 2 ठिकाणादरम्यानची जागा, 2 बिंदूंच्या दरम्यानची जागा, याला म्हणायचं अंतर. आरंभ आणि अंतिम या 2 ठिकाणं, आरंभ म्हणजे सुरुवातीचं आणि शेवटचं ठिकाण, यामधील जी जागा आहे त्याला आपण अंतर म्हणतो. मग व्याख्या कशी द्यायची? आपल्याला शास्त्रीय भाषेतच उत्तर लिहायचं असतं. तर व्याख्या कशी देणार? 2 बिंदूंच्या दरम्यान गतिमान वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजे अंतर होय. या अशी व्याख्या अंतराची होते. पुढची संकल्पना आहे विस्थापन. विस्थापन म्हणजे जागा बदलणं. विस्थापन ही संकल्पना तुम्हाला कायम विज्ञान शिकताना लागते. लक्षात ठेवा शब्द विस्थापन. म्हणजे इंग्रजीत त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. त्याचा सिम्बॉल आहे एस. तर विस्थापन म्हणजे काय? बघा, आपण कधी आपण म्हणतो वेढ्यावरून येण्यापेक्षा आपण मधल्या रस्त्याने जाऊया, म्हणजे शॉर्टकटने जाऊया. मग शॉर्टकट म्हणजे काय? तर हे विस्थापन. गतिमान वस्तूच्या आरंभ आणि अंतिम बिंदूमधील सर्वात कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन. आपण त्याला शॉर्टकट म्हणतो. म्हणजे सर्वात कमीत कमी अंतर, 2 बिंदूमधील सर्वात कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. आता पुस्तकामध्ये चित्रामध्ये 1.1 चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये शाळेला जाण्यासाठी वेढ्यावरून शीतल आणि प्रशांतचं घर आहे, तो संगीताच्या घरी जाईल आणि नंतर शाळेला जाईल असं एक आहे. किंवा काय करेल मग, तो 500 आणि 1200 मीटर म्हणजे 1700 मीटर जाईल शीतल आणि प्रशांत. तर त्याच्याऐवजी ते कसे जाऊ शकतात? डायरेक्ट शाळेला 1300 मीटरमध्ये जाऊ शकतात. म्हणजे 1700 मीटर हे अंतर झालं, पण विस्थापन किती झालं?
1300 मीटर. 2 ठिकाणामधील अंतर झालं 1700. पण विस्थापनचा जर विचार केला कमीत कमी अंतराचा तर ते झालं 1300 मीटर. या अगोदरचा तुम्हाला मी एक वेबसाईट पाठवून दिली होती बघा. त्याच्यामध्ये कोणता सिलेबस आपल्याला कमी केलेला आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता कमी झालेला सिलेबसचा तुम्ही विचार करायचा नाही. हे जे आपण काही शिकतोय त्याचाच तुम्ही विचार करायचा आहे. बघा, पुढची संकल्पना आहे चाल आणि वेग. चाल आणि वेग. चाल म्हणजे काय? आपण म्हणतो त्याला स्पीड. आपण किती भरभर चालतोय आणि किती हळू चालतोय ह्याला आपण म्हणतो स्पीड. इंग्रजीमध्ये म्हणायचं स्पीड. आणि वेग म्हणजे व्हेलॉसिटी. आता त्याच्या अगोदर एक संकल्पना आपल्याला शिकायची आहे की राशी. 8वीला झालेलं आहे तरी पण आपण एक पुन्हा रिव्हिजन घेतोय की राशी म्हणजे काय? ज्याचं मापन करायचं असतं ते राशी. आपण सहज म्हणतो अरे टेम्परेचर किती, आजचं तापमान किती आहे, टायमिंग काय झाला आहे, किती वाजलेत, हे आपण काय करत असतो, किती वाजले त्याचा अर्थ वेळ मोजतो. ताप किती आला आहे, किती याचा अर्थ काय आपण मापन करतो. साधी गोष्ट आहे. किती याच्यावरून आपण त्या संकल्पनेचं मापन करतो. त्याला म्हणायचं राशी. ज्याचे मापन करायचे असते त्याला म्हणायचं राशी. आता हे मापन करताना 2 गोष्टी लागतात. किती म्हणजे याचा अर्थ आपल्याला परिमाण पाहिजे असतं, म्हणजे क्वांटिटी. त्याचा विचार करतो आपण. परिमाण, परिणाम नाही. परिमाण म्हणजे एक अंकित संख्या असणारी ती, संख्या असणारी ती. हा शब्द परिमाण आहे, तो याचा अर्थ संख्या. लक्षात घ्या. आता त्याचे 2 प्रकार पडलेत, सदिश राशी आणि अदिश राशी. नावावरून आपल्याला लक्षात येते. सदिश म्हणजे काय? की अशा राशींचं मापन करताना दिशा आणि परिमाण या दोन्हींची गरज असते, तेव्हा त्याला म्हणायचं सदिश राशी. आणि अदिश राशीमध्ये काय? अजिबात दिशेची गरज नसते, फक्त परिमाणाची गरज असते, त्याला म्हणायचं अदिश राशी. मग आपण वेळ ज्यावेळेस आपण घड्याळात पाहतो तेव्हा आपण दिशेचे विचार करत नाही. अंतर मोजताना कोणत्याही 2 बिंदूमधील जागा मोजतो. मग ए पासून बी पर्यंत मोजताना किंवा बी पासून ए पर्यंत मोजताना काहीही फरक पडत नाही, म्हणजे तिथं दिशेची गरज नाही. म्हणून फक्त परिमाण असतं, म्हणून ती अदिश राशी आहे. कोणती आहे पहा? वेळ, चाल, अंतर. आता त्याच्यावरची सदिश बघूया. विस्थापन कोणत्या दिशेने गेला याचा अर्थ आपल्याला तिथं दिशा पण पाहिजे आणि परिमाणही पाहिजे. म्हणजे वेग, विस्थापन, त्वरण ह्या सदिश राशी आहेत. मी जी देते ते तुम्ही पाठांतर करायचं आहे. पुढची संकल्पना आहे चाल. आता चाल म्हणजे काय? आपण म्हणतो स्पीड. एकूण कालावधीमध्ये वस्तूने एकूण कापलेलं अंतर त्याला म्हणतात चाल. वस्तूने एकूण कालावधीत कापलेलं एकूण अंतर म्हणजे त्या वस्तूची चाल होय. सोपी गोष्ट आहे. जेवढे काही तुम्हाला कालावधी दिले असतील त्यांचे सगळ्यांची एकूण करायची, म्हणजे बेरीज करायची. जेवढे अंतर दिलेले आहेत त्यांच्या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्या दोघांचा भागाकार करायचा. अंतराला कालावधीने भागलं की आपल्याला चाल मिळते. पुस्तकामध्ये गणितं आहेत, ती तुम्ही सोडवायची आहेत. दुसरा आहे वेग. आता वेग म्हणलं की बघा इथं दिशा तर आलेलीच आहे. म्हणजे काय? एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेलं अंतर म्हणजे वेग. एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेलं अंतर म्हणजे वेग होय. आता इथं शब्द आहे, वर शब्द आहे एकूण कालावधी. एकूण कालावधी याचा अर्थ सगळ्या टायमिंगची आपण बेरीज करणार आहोत. इथं दिलेलं आहे एकक कालावधी. एकक याचा अर्थ काय? जी काय असेल संख्या ती एकक, म्हणजे त्याच्यामध्ये एक समानता असते. मग कालावधी म्हणजे वेळ. वेळ म्हणजे आपण फक्त तास, मिनिट ह्याचाच विचार करतो, पण तसं नाही. तास, वेळ, मिनिट, सेकंद, वर्ष, दिवस हे सगळे कालावधीमध्ये येतात. तर वेगची व्याख्या कशी होती बघा. वेगाची एखाद्या वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेलं अंतर म्हणजे वेग होय. मग सूत्र काय आलं? वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ. हे वेग याचा अर्थ व्हेलॉसिटी, सिम्बॉल येईल फी. विस्थापन म्हणजे एस आणि वेळ म्हणजे टी. फी बरोबर S/T असं तुम्हाला ती सूत्र मिळेल. त्याची उदाहरणं तुम्ही
सोडवायचे आहेत. पुढे बघा, आता चाल आणि दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो? तर साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण वाहन चालवतो, ते वाहन चालवत असताना कधी ते एक समान गतीमध्ये चालत नाही, एक समान स्पीडमध्ये चालत नाही. मग काय होतं, कधी कधी खडकाळ रस्ता असतो, रस्ता रफ असतो, त्यावेळेस त्या वस्तूची काय होते तर चाल बदलते. सरळ चाललोय, दिशा बदलत नाही, पण चाल बदलते, तरी वेगावर परिणाम होतो. कधी कधी आपण गाडी कॉर्नरला वळवतो, किंवा घाटाघाटाचा रस्ता असतो, किंवा वाकडा तिकडा असा रस्ता असतो वळणावळणाचा. अशा वेळेस काय होतं, दिशा बदलते आणि चालही बदलते. कधी कधी दिशाही बदलते आणि चालही बदलते, तरी वेगावर परिणाम होतो. कधी कधी काय होतं, चाल आपण 30 ठेवतो, गाडी वळवायची कॉर्नरला, तर अशा वेळेस चाल 30 ठेवतो, दिशा मात्र बदलायची असते, तरी वेगावर परिणाम होतो, वेग कमी जास्त होतो. लक्षात घ्या, तिन्ही वेळा वेग कमी जास्त होतो. चाल बदलून दिशा एकच ठेवली तरी वेग बदलतो. चाल 30 ठेवली, दिशा बदलली, तरी वेगावर परिणाम होतो. चाल आणि गतीची दिशा दोन्ही बदललं तरी वेगावर परिणाम होतो. आता वेगावर परिणाम होतो म्हणजे काय होतं, तर वेग कमी जास्त होतो. हे तुम्हाला माहिती आहे मुलं, आता तुम्ही गाड्या चालवताना किंवा गाड्या चालवता तुम्ही. पुढे बघा, आता हे लक्षात घ्या की वेगात बदल होत असतो, हे वाक्य ध्यानात ठेवा. पुढे आपल्याला लागणार आहे ते वाक्य. पुढं आहे एक रेषीय, एक समान व नैक समान गती. एक समान, आता पुस्तकामध्ये एक टेबल दिलेलं आहे, घड्याळाची वेळ दिलेली आहे. बघा काय काय दिलंय. पहिला दिलाय 5 वाजता, त्याच्यानंतर दिलाय 5:30 वाजता, नंतर 6 वाजता, 6:30, 7, 7:30, 8 असं त्यांनी टायमिंग दिलेलं आहे. आता हे जर तुम्ही सगळे टायमिंग पाहिले, किती टायमिंग आहेत, 7 टायमिंग दिलेले आहेत त्यांनी. या 7 टायमिंगमध्ये प्रत्येक टायमिंग हा अर्ध्या तासाने मापन केलेलं आहे. 5, 5:30, 6, 6:30, जे हा प्रत्येक अर्ध्या तासाने जे मापन केलेलं आहे ह्याला म्हणतात एकक कालावधी. समान डिफरन्स, तर हा एकक कालावधी आहे. चाल त्यांनी दिलेली आहे. बघा चाल कशी दिलेली आहे, पहिल्यांदा सुरुवातीला तर अगदी 0 दिलेलं आहे, सगळ्यांचं 0 म्हणजे 5 वाजता स्टार्ट झाले. 5 ते 5:30 या अर्ध्या तासामध्ये अमर, अकबर, अँथनी अशी 3 मुलं आहेत, त्यांनी कापलेलं अंतर दिलेलं आहे. त्यांनी अमर, अकबर, अँथनी, तुम्हाला आठवलं असेल आता, अमर, अकबर, अँथनी कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. तर ही 3 नावं त्यांनी दिलेली आहेत. ह्या तिन्ही मुलांचे अर्ध्या अर्ध्या तासानंतरचे अंतर कापलेलं दिले. पहिला आपण विचार करूया अमरचा. अमरने पहिल्या अर्ध्या तासात 20 किलोमीटर अंतर कापलं, नंतर 40, नंतर 60, 80, 100, 120. तुम्ही जर अमरने कापलेलं अंतर पाहिलं तर प्रत्येक अर्ध्या तासाने त्याने समान अंतर कापले. प्रत्येक अर्ध्या तासाने त्याने 20-20 किलोमीटरच अंतर कापलेलं आहे. आता बघा, ध्यानात घ्या, नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. पुढं आहे अकबर. अकबरने काय केले, अकबरने पहिल्या अर्ध्या तासात 18, नंतर 36, नंतर 42, नंतर 70, 95, 120. म्हणजे अकबरने जर विचार केला तर पहिल्या 2 वेळा अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटरचं अंतर आहे, पण नंतर त्याचं अंतर कमी जास्त झाले. अमरचं अंतर मात्र 20-20च राहिलं प्रत्येक अर्ध्या तासाने, अकबरचं मात्र कमी जास्त झालेलं आहे. अँथनीच्या बाबतीत बघा काय झालंय. अँथनीने काय केलंय, पहिल्या अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर, नंतर 28, नंतर 42, 56 आणि 70 आणि लास्ट शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा 84 किलोमीटर. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासामध्ये त्याने 14 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. कालावधी कसा आहे, समान कालावधी, दर अर्ध्या तासाने. अंतर कशी कापलेली आहेत,
अमर आणि अँथनीनी समान अंतर कापलेत. अमरचं 20-20 किलोमीटर आहे, अँथनीचं 14-14 किलोमीटर आहे. याचा अर्थ समान कालावधीमध्ये ह्या दोघांनी समान अंतर कापलं, म्हणून त्यांची गती एक समान गती म्हणतात त्याला. तर अकबरच्या बाबतीत त्याने कालावधी समान होता, पण अंतर मात्र समान कापलेलं नाही, कमी जास्त अंतर झालेलं आहे, म्हणजे असमान अंतर कापलं त्याने. मग व्याख्या कशी होईल पहा. समान कालावधीमध्ये जर असमान अंतर कापत असेल तर त्या वस्तूची गती ही नैक समान गती म्हणतात. मी या ठिकाणी तुम्हाला एक समान गतीची व्याख्या दिली आहे. नैक समान गतीची तुम्ही व्याख्या तयार करायची आहे. आता आपण पाहणार आहोत त्वरण. ह्या प्रकरणामध्ये आपल्याला फक्त संकल्पना अभ्यास करायचा आहे, संकल्पनेचा. आता ह्या नैक समान गती तुम्ही उदाहरणं द्यायची की एकसारखी चाल कुठं असते, की बाबा पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणं, ही कशी चाल येणार आहे, एक समान येणार आहे, समान कालावधीमध्ये समान अंतर कापणार आहे. पृथ्वीचं स्वतःभोवतीचं फिरणं हे सुद्धा समान कालावधीमध्ये समान अंतर कापणार आहे. म्हणजे ह्या गती ज्या आहेत ह्या एक समान गती आहेत. किंवा इलेक्ट्रॉनचं केंद्रकाभोवतीचं फिरणं ह्या एक समान गतीची उदाहरणं आहेत. तर नैक समान कोणती, की आपण बाजारामध्ये वाहन चालवणं, बघा होईल का एक समान? कधीच होणार नाही. किंवा खडकाळ रस्त्यातून, रफ कच्च्या रस्त्यातून आपण गाडी चालवणं, हे सुद्धा नैक समान गतीचं उदाहरण आहे. मी जे सांगते की तुम्ही पॉईंट्स लिहून काढायचे आहेत. पुढची संकल्पना आहे त्वरण. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हे वाक्य ध्यानात ठेवा, वेगात बदल हा होतो, वेग हा कमी जास्त होतो. मग वेग जेव्हा कमी जास्त होतो तेव्हा त्याला म्हणतात त्वरण. कशी व्याख्या होते पहा, वस्तूच्या वेगात होणारा बदल. किती सोपी व्याख्या आहे पहा. आता वेगात बदल झाला म्हणजे सूत्र काय आलं, त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल. काल म्हणजे कालावधी म्हणजे वेळ. त्वरण बरोबर वेगातील बदल छेद काळ म्हणजे टाइम. सिम्बॉल त्वरणाचा ए आहे, स्मॉल ए. ॲक्सेलरेशन वेगातील बदल. आता बघा वेगात बदल झाला याचा अर्थ सुरुवातीचा वेगळा होता, नंतरचा वेगळा झाला. कमी असेल किंवा जास्त असेल तो फरक नाही, पण सुरुवातीचा वेग आणि नंतरचा वेग याचा अर्थ वेगात बदल झाला. जर वेगात बदलच झाला नसता तर आपण त्याला एक समान वेग म्हणला असतो. एक समान जर वेग असेल तर त्वरण होणार नाही. त्वरण निर्माण होण्यासाठी वेगामध्ये बदल होणं आवश्यकच असतं. मग वेगातील बदल म्हणजे त्वरण. मग काय केलं इथं पहा, सूत्र तयार करायचे आपल्याला. जर सुरुवातीचा वेग u असेल, स्मॉल u, आणि टी कालावधीनंतर म्हणजे काही वेळानंतर त्या वस्तूचा वेग v झाला, तर त्वरण कसं होतं, अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. त्वरण म्हणजे काय, सुरुवातीचा वेग असतो u, नंतरचा वेग असतो v, त्यांच्यातला बदल म्हणजे v वजा u छेद t. याचे पण उदाहरणं आहेत पुस्तकामध्ये, ते पुस्तकामधली उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. त्याच्यानंतर पान नंबर 5 वर तुम्हाला एक आलेख दिलेला आहे. ते आलेखामध्ये वेळ आणि अंतर, गाडीने कापलेले अंतर. वेळ काय दिलाय बघा, सेकंदामध्ये दिलेला आहे, 0, 10, 20 असं ते दिलेलं आहे. मग ते अंतर आलेख पण दिलेला आहे शेजारी. तुम्ही जर तो आलेख काढला तर त्याची रेष ही सरळ आली पाहिजे. सरळ येतेच आहे आणि सरळ आलीच पाहिजे, कारण ते एक समान गतीची उदाहरणं आहेत. नंतर आपण पाहणार आहे गतिविषयक समीकरणं. तिथं 3 समीकरणं आहेत, तुम्ही पाठांतरच करायचे आहेत. आता आपण ते सोडवत बसणार नाही आहोत, कारण व्हिडिओ फार मोठा होईल मग तो. पहिलं समीकरण आहे v बरोबर u अधिक at. आता v म्हणजे काय, नंतरचा वेग, अंतिम वेग म्हणतो आपण त्याला. u म्हणजे सुरुवातीचा वेग, स्मॉल a म्हणजे त्वरण, t म्हणजे काळ. याचा अर्थ वेग आणि काळ हे पहिल्या समीकरणाचे संबंध दाखवलेलं आहे. दुसरं समीकरण आहे s बरोबर ut अधिक 1/2 at स्क्वेअर, at वर्ग.
एस बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग. एस म्हणजे विस्थापन, स्मॉल यू म्हणजे सुरुवातीचा वेग, टी म्हणजे वेळ, 1/2 ही संख्या वास्तव संख्या आहे, ए म्हणजे त्वरण आणि टी म्हणजे पुन्हा कालावधी. इथं काय दिलेलं आहे तर विस्थापन आणि काळ यांच्यामधला संबंध दिलेला आहे. तिसरं आहे फी वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2AS. इथं तुम्हाला फी वर्ग करून घ्या, तेवढा माझ्याकडून राहून गेलाय. फी वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2AS असं ते 3 समीकरणं आहेत. त्याच्यावरची उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात, पण यंदा सिलेबस तुमचा फार कमी केलेला आहे. पुढची संकल्पना आहे वर्तुळाकार गती. वर्तुळाकार गती तर आपण पाहिलेलं आहे, आपण गोफण फिरवतो आणि फेकून देतो, किंवा सिलिंग फॅनची गती तुम्हाला माहिती आहे, गोल वर्तुळाकार फिरणारा. म्हणजे काय, जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीने वर्तुळाकार मार्गाने जाते त्या गतीला वर्तुळाकार गती म्हणतात. आता वर्तुळाकार गती आहे याचा अर्थ तिथं वर्तुळच आहे. वर्तुळ आहे म्हणजे तिथं आला परिघ. परिघाचं सूत्र आहे 2πr. आणि मग त्याचं स्पीड जर काढायचं म्हणलं, चाल जर काढायची म्हणली तर चाल बरोबर परिघ छेद काळ असं त्याचं तुम्हाला सूत्र मिळेल. ते सूत्र तुम्ही अभ्यासायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहेत. आता उदाहरणं दिलेली आहेत, चाकाची गती, पंख्याच्या पात्यांची गती. अजून तुम्ही काही उदाहरणं सोडवा, अजून काही उदाहरणं लिहून काढा. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे न्यूटनचे गतिविषयक नियम. आता न्यूटन शास्त्रज्ञ होता, त्याचं ते तुम्हाला माहिती आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, सफरचंद खाली पडला, मग त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आता आपण त्याने दिलेले 3 नियम अभ्यासणार आहोत. फार सोपे आणि छान नियम आहेत बघा. या नियमामध्ये पहिला नियम आहे, काय सांगतोय पहिला नियम न्यूटनचा, तर आपल्या हातावर एखादी जर वस्तू ठेवली तर जोपर्यंत आपण त्याच्या दोन्ही बॅलन्स होतोय, वस्तू पण कोणती वस्तू ही पृथ्वीच्या दिशेने बल लावत असते, पण ज्यावेळेस आपण मोबाईल हातात धरतोय किंवा पुस्तक हातात धरतोय किंवा पैसे धरतो, त्यावेळेस काय करतो, ती वस्तू आपल्या हातावर बल लावते, आपलाही हात त्या वस्तूवर वरच्या दिशेने बल लावतो. लक्षात येते, वस्तू आपल्या हातावर खालच्या दिशेने बल लावते, आपला हात वरच्या दिशेने त्या वस्तूवर बल लावतो. आता हे कुठपर्यंत, जोपर्यंत दोघांचे बल सारखे आहेत, संतुलित आहेत, त्याला म्हणायचं संतुलित. समान, दिशा मात्र विरुद्ध आहेत. संतुलित बल आहे, दिशा मात्र विरुद्ध आहेत, त्यावेळेस ती वस्तू काय होते, आपल्या हातावर स्थिर राहते. आता ह्या ठिकाणी तोच आपल्याला अभ्यास करायचा, किंवा एखादी वस्तू टेबलावर ठेवली तशीच्या तशी राहते. कितीपर्यंत राहते, जोपर्यंत तिला कोणी हात लावत नाही तोपर्यंत ती तशीच राहते. म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल क्रिया करीत नसेल तर तिच्या विरामावस्थेत, विराम म्हणजे स्थिर किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीत सातत्य राहते. जोपर्यंत कोणतेही बाह्य असंतुलित बल म्हणजे असमान, पण इथं असमान घ्यायचा नाही शब्द, बाह्य असंतुलित बल ह्या शब्द पाहिजे तिथं, क्रिया करीत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीत सातत्य राहते. तुम्हाला माहीत असेल, उताराने आपल्याला काय सायकलची पॅडल वगैरे काय मारायला लागत नाही, आपोआप ती जात असते, कारण कोणतंही आपण ब्रेक वगैरे दाबतच नाही, तिच्यावर कोणतंही बाह्य बल क्रिया करीतच नाही. त्याच्यामुळं स्थिर असेल तर स्थिर राहते. स्थिर याचा अर्थ विरामावस्था, विराम म्हणजे विराम या शब्दाचा अर्थ स्थिर, आणि गतिमान असेल तर गतिमानच राहते. म्हणून पहिला नियम आहे, जर एखादी वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल क्रिया करीत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीत सातत्य राहते. दुसरा नियम आहे, दुसरा नियम काय सांगतोय, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. आता ह्या ठिकाणी खूप सोपा 2 ओळीचा तर नियम ह्या फार सोपा आहे. संवेगाचं एक छान उदाहरण सांगता येईल आपल्याला. लगोऱ्या खेळतो आपण, किंवा गोट्यांचा खेळ खेळता मुलं, तुम्ही आता खेळत नसताल पण खेळायचे पूर्वीची मुलं. तर काय करायचे, बरोबर पहिल्या गोटीने दुसऱ्या गोटीवर आघात करायचा. आघात केल्यावर नंतर काय होतं, दोन्ही
गोट्या बाजूला पडतात. किंवा लगोऱ्याने ज्यावेळेस आपण लगोऱ्यावर चेंडू मारतो त्यावेळेस सगळ्या लगोऱ्या इकडे तिकडे पसरतात. हा जो आहे बदल त्याला म्हणायचं संवेग. इतका साधी गोष्ट आहे, हा संवेग आहे. किंवा ॲक्सिडेंट होतो बघा. ॲक्सिडेंट होतो तेव्हा काय होतात, समोरासमोर ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो किंवा मागून एखादी गाडी ठोकते त्यावेळेस काय होत असतं की एखादी गाडी पूर्णपणे जर वेगात असेल तर ती दुसऱ्या गाडीमध्ये अगदी घुसते. किंवा मागून जर ठोकर दिली तर ती पुढची गाडी कुठंतरी आणखीन पुढे जाते. याला म्हणायचं संवेग. मग हेच त्याने सांगितलं, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हा जो बदल आहे तो बलाच्या दिशेने होतो. तुम्हाला मी ॲक्सिडेंटचं उदाहरण दिलेलं आहे बघा. तुम्ही पुन्हा एकदा चांगलं आकलन करून घ्या. तिसरा नियम आहे, आणखी सोपा नियम आहे बघा. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळेस प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. याचं अतिशय चांगलं उदाहरण, आपल्याला कोणी मारलं तर आपण म्हणत नाही मार बाबा मला, मार बाबा मला, असं कोणी म्हणत नाही. याचा अर्थ काय होतो, तिथं क्रिया आणि प्रतिक्रिया काय होत असतं, क्रिया आणि प्रतिक्रिया कशी असते, समान परिमाणाची पण विरुद्ध. हे उदाहरण इथं द्यायचं नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते. तर उदाहरण असं देता येईल ह्याचं की ज्यावेळेस बंदुकीतून गोळी सुटते त्यावेळेस बंदूकसुद्धा मागच्या बाजूला खेचली जाते. किंवा तुम्ही ते हे पाहिलं असेल बघा, बाटलीला फुगा लावून जोपर्यंत त्या फुग्यामध्ये हवा आहे तोपर्यंत ती बाटली होडीसारखी पुढं चालते. म्हणजे याचा अर्थ काय होत असतो की त्या फुग्यातून हवा ही बाहेर पडते तशी त्या बाटलीला पुढं पुढं ढकलते. म्हणजे प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते आणि त्यांची दिशा मात्र परस्पर विरुद्ध असते. शेवटचा आहे संवेग अक्षय्यतेचा नियम. तुम्हाला संवेग मी सांगितलंय मगाशी. एकूण अंतिम संवेग बरोबर एकूण सुरुवातीचा संवेग. जे काही अगोदरचं असेल तेच. म्हणजे काय तर आघातापूर्वीचा संवेग, एकूण आघातापूर्वीचा संवेग हा बरोबर एकूण आघातानंतरच्या संवेगा इतकाच असतो. बघा इथं दिलेलं आहे त्यांनी, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, तो बदलतच नाही. काही बाह्य बलच नाही म्हटल्यावर काय बदलतच नाही. दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्यबल क्रिया करीत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो, तो बदलत नाही. पण ज्यावेळेस बाह्यबल क्रिया करतं तेव्हा काय होतं बघा, जेव्हा दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. माझा तर तिथं शब्द चुकलेला, आघिता झाले ते आघाता करून घ्या. जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते तेव्हा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्याच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. अशा प्रकारे मी तुम्हाला हे एकूण प्रकरणाची एक मध्यवर्ती संकल्पना पूर्णपणे दिलेलं आहे. पूर्ण तुम्हाला या ठिकाणी हे प्रकरण समजून दिलेलं आहे. त्यांचं एक उदाहरण दिलेलं आहे बघा त्यांनी पाठीमागं पान नंबर 16वर. बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरंच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो. म्हणजे बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व दिशा मात्र कशा असतात, विरुद्ध असतात. हे एक उदाहरण आहे. नंतर रॉकेटचं प्रक्षेपण हेही उदाहरण आहे. रॉकेटच्या शेपटीच्या बाजूने किंवा विमान ज्यावेळेस टेक ऑफ घेतं त्यावेळेस त्याच्या शेपटीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात इंधनाचा धूर बाहेर टाकला जातो आणि तो धूर असा करतो की त्या विमानाला पुढं ढकलण्यासाठी त्याची मदत होते. बल इतकं तिथं तयार होतं की ते पुढं ढकललं जातं. किंवा रॉकेट असेल तर वरच्या दिशेने ढकललं जातं. म्हणजे इथं क्रिया आणि प्रतिक्रिया असे दोन्हीही बल कार्य करीत असतात. अशा प्रकारचं मी पूर्णपणे तुम्हाला माहिती दिलेली आहे ह्या प्रकरणाची संपूर्ण. तुम्ही काय करायचं आहे आता, याच्यावरचे प्रश्न उत्तर सोडवायचे आहेत. या प्रकरणामध्ये
काय तुम्हाला कोणता भाग कट केला आहे तो तुम्हाला अगोदर दिलेला आहे. अगोदर वेबसाईट मी तुम्हाला दिलेली आहे, व्हिडिओ पाठवून दिलेला आहे. तर तुम्ही ह्याचे स्वाध्याय सोडवायचा. नंतरचं प्रकरण मी आणखी व्हिडिओ तुम्हाला पाठवून देणार आहे. ओके, धन्यवाद.